हॅलो फ्रेंड्स, चला तर आता दिवाळी आली आहे, तर दिवाळीच्या फराळाला सुरुवात झालीच असेल. तर या ठिकाणी बघा मी पोह्याचा चिवडा बनवत आहे. तर या ठिकाणी हे पोहे पातळ पोहे आहेत. पातळ पोहे हे छान असे भाजून एका परातीत टाकलेले आहे. 1-1.5 मिनटच भाजायचे, जास्त भाजायचे नाही. आणि आता यामध्ये गरम तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेतलेले आहे चांगले, आणि त्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ते असे आळणी लागणार नाही जे काही आपण पदार्थ तळणार आहोत ते. आता या ठिकाणी बघा मी हे असे खोबरंही तळून घेतलेलं आहे. चांगले असं खरपूस तळून घ्यायचं आहे. प्रत्येक जिन्नस आपण छान असे तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी अशा डाळ्या पण तळून झालेल्या आहेत. आणि हे सगळे जिन्नस जे आपण तळतो ना, तर ते सगळे आपण जे भाजलेले पोहे ना त्यावर टाकायचे आहेत. या ठिकाणी मी काजू आणि मनुकेही तळलेले आहेत, तर हेही त्यावर टाकायचे आहेत. आता या ठिकाणी कढीपत्त्याशिवाय तर आपला पोह्याचा चिवडा तयारच होणार नाही. तर या ठिकाणी कढीपत्ता असा मस्त कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. तर याचा फ्लेवर खूप छान येतो चिवड्याला. आणि या ठिकाणी मिरच्याही आपण जसा तुम्हाला जेवढा तिखट लागते त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आणि त्याच्यात टाकायच्या. मिरच्याही छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. आणि हे छान जिन्नस यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मसाला बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा धणे घेतलेले आहेत. ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता हे धणे बाजूला काढून घेतले आहेत आणि यामध्ये मी जिरं घेतलं आहे. जिरंही छान असं भाजून घ्यायचं आहे. हे जिरं आणि धणे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे 2 चम्मच. आणि यामध्ये मी आता थोडंसं लिंबूसत्व घातलेलं आहे, अर्धा चमचा. तर आणि या ठिकाणी हळदही टाकायची आहे. आणि हे छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर आता बघा अशा प्रकारे ही पेस्ट तयार होते. पेस्ट म्हणजे असं पावडर तयार होईल, म्हणजे मसाला तयार झालेला आहे आपला. इतका छान फ्लेवर आलेला आहे या चिवड्याला की काय सांगू तुम्हाला. आणि हा मसाला यावर टाकायचा आणि टाकल्याच्यानंतर याला छान मिक्स करत जायचं. आता या ठिकाणी या पोह्याला तर कलर येण्यासाठी तर आपण हळद टाकणार आहोत. थोडं तुम्हाला लाल तिखटही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी या ठिकाणी तेलामध्ये हळद तळून टाकलेली आहे. तर त्याला छान अशी कलर येतो बघा, पिवळा कलर तयार होईल आपला. अर्धा किलोचा पातळ पोह्यांचा चिवडा आपल्या तयार झालेला आहे. तर बघा कसा टेस्टी आणि क्रिस्पी असा झालेला आहे आणि फ्लेवरही खूप छान आलेला आहे. तर तुम्ही हा चिवडा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.